तर मित्रांनो, आपण सध्या पंढरपूर बस स्थानकला एक आजी बेवारस अवस्थेत आपल्याला दिसल्यानंतर आपण त्यांच्याकडे आलोय आणि त्यांना माणूस म्हणून एखाद मदतीची देण्याची गरज आहे, त्यांना निवारा देण्याची गरज आहे. तर सर्वप्रथम त्या आजीची आपण माहिती घेऊ. आजी, नाव काय तुमचं? गौरबाई चिंचोळे. हा, गौरबाई चिंचोळे. बरं, गाव कुठलं? सोलापूर. हाय तर दुष्काळ पडल्यावर इकडं आलो. तुमची मुलं बघत नाही. बघत नाही का? काय करतात मुलं तुमची? टेलर. टेलर आहे मुलगा, टेलर आहे. बर, नवरा तुमचा? वारले. नवरा वारलाय, मुलगा टेलर आहे. मुलगा सांभाळत नाही का तुम्हाला? सांभाळत नाही म्हणून आले 10 वर्ष. मुलगा टेलर आहे सोलापूरमध्ये, पण मुलगा सांभाळत नाही म्हणून बेवारस होण्याची वेळ आली. तर तुम्हाला आपण राहायची सोय करू हा, आणि शक्यतो होईल तेवढं तुमच्या मुलापर्यंत व्हिडिओ पाठवू आणि तुमच्या मुलाला पश्चाताप होईल आणि तुम्हाला नक्कीच घ्यायला येईल. कुठं आहे आता मला काय माहित. ती व्हिडिओ बघते मुलगा तुमचा. मी आल्यावर माझ्याकडे तुमच्याकडे घेऊन येतो. आता आपण काय तुमची राहायची सोय करू अगोदर. चला मित्रांनो, राहायची सोय करणं गरजेचं आहे. चला. काय ना, हाय सगळं, हाय सगळं कपडे हाय सगळं त्यांच्या पैसे थांबा नव्हतं. आई काय नाही लावले पळून गेल त्याला धरून आले. चप्पल घाला फक्त. या. तर मित्रांनो, पाहू शकता असा आश्रम आहे. या बाजूला जेंट्सची रेस्ट रूम आहे आणि या बाजूला असं मोकळा आहे. इथं किचन रूम आहे, पाहू शकता तुम्ही. किचन रूम इथं आहे आणि हे थोडा स्पेस मोकळा आहे. इथं लेडीज रूम आहे आणि लेडीज रूमला अटॅच संडास बाथरूम आहे, तर काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि अशा प्रकारे हे नानद मधला आश्रम आहे. मित्रांनो, ह्या आजीला पण आपण पंढरपुरातनं रेस्क्यू करून घेतलं होतं आणि आजीला आश्रम मध्ये आणलेला आहे. तर एक प्रेमाचा घास आजीला चारू आणि आजीचं म्हणणं काय येते जेवण झाल्यावर नक्कीच आपण ऐकून घेऊ. आजी जेवा, एक घास आमचा प्रेमाचा जेवा. तर आता जेवण झाल्यावर राहिलेलं आपण बोलू. मित्रांनो, राजी, हा तुमचा बेड. इथं खायचं प्यायचं आराम करायचं. ही संडास बाथरूम इथं आहे, किचन तिथं आहे. बसा इथं, बसा. तर मित्रांनो, तिकडं जेंट्स वार्ड आहे आणि इकडं लेडीज वार्ड आहे. तर पंढरपुरात या आजीचं रेस्क्यू करून आपण या आजीला नानज येथे आश्रम मध्ये आणलं होतं. आश्रमची माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे, पण थोडक्यात आपण आजीचं म्हणणं ऐकून घेऊ. पंढरपूर बस स्थानकला बेवारस अवस्थेत होते त्या आणि पंढरपूर बस स्थानकला बेवारस असताना आपण रेस्क्यू करून त्यांना नानज इथं आणलं आश्रम मध्ये आणि त्यांचं प्रतिक्रिया काय ते नक्की जाणून घेऊ. आजी, तुम्ही पंढरपूर बस स्थानकला बेवारस अवस्थेत जगत होता प्लॅटफॉर्मवर, बरोबर आहे? मुलगा असं काय मुलं आहेत का तुम्हाला? मग किती मुलं आहेत तुम्हाला? एकच आहे. कुठलं गाव तुमचं? सोलापूर. सोलापुरात कुठं? गोंगडेवरती. मुलाचं नाव काय तुमच्या? दिलीप. दिलीप. पुढं दुसरं आडनाव काय? चिंचोळे. दिलीप चिंचोळ असं मुलाचं नाव सांगत आहे. कुठं राहतो मुलगा तुमचा? सोलापुरात. कुठं आता पाहतच नाही. सोलापुरात राहतोय मुलगा, एवढंच माहिती आहे. मुलगा सांभाळत नाही असं म्हणते. 10 वर्ष झालं इथं येऊन. 10 वर्ष झालं बेवारस अवस्थेत पंढरपुरात होत्या. पण 10 वर्ष रोडच्या कडेला जगत असताना कुणाच लक्ष गेलं नसेल बरं का मित्रांनो त्यांच्याकडे. ज्या वेळेस आमचं लक्ष गेलं, आम्ही नक्कीच त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, यांच्यापर्यंत गेलो आणि आम्हाला प्रॉब्लेम हा होता की आश्रम नाहीये आणि जिथं जिथं वृद्धाश्रम आहेत तिथं असं म्हटलं जातं की आमच्याकडे केवळ 30 माणसाची जेवायची सोय आहे, ती फुल आहे.
मग पंढरपुरात यांना आश्रम मध्ये कोणी घेतलं नाही. तर सोलापूर बार्शी रोडला नानज या गावात एक आश्रम आहे. आम्ही त्या मॅडमला रिक्वेस्ट केली की मॅडम पंढरपुरात एक 5-6 लोकांना तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या निवाऱ्याची गरज आहे, तर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या आश्रममध्ये यांना भरती करून घ्या. तर त्या मॅडमची ओळख करून तुम्हाला देणार नाही, पण त्यांनी त्यावेळेस आम्हाला होकार दिला आणि तुम्ही ते तुमचे जे माणसं असतील 4-5 त्यांना घेऊन या हा शब्द त्यांनी आपल्याला दिला. आज त्या मॅडममुळे ह्यांना हक्काचा निवारा मिळू शकलेला आहे. तर तुम्हाला जी आज हक्काचं घर मिळालं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही कसं म्हणतात तसं. कसं वाटतंय तुम्हाला आता? आता चांगलं वाटतंय मला. रोडच्या कडेला राहणं चुकीचं होतं, आता बरं वाटतंय. व्यवस्थित राहणं, खाणं, झोपणं सगळं चांगलं आहे. तर मित्रांनो, ह्या एका स्माईलसाठी आज आपण कार्याने काम करतोय. तर तुमच्या बी आसपास परिसरात जी अशी वाईट अवस्थेत जगत असतील त्यांना नक्कीच आधार देण्याचा प्रयत्न करा. आणि राहिला विषय रोडवरची बेघर मनोरुग्णांसाठी पूर्ण महाराष्ट्रात कुठं आश्रम नाही. तो आश्रम आपण उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि लवकरच ते आश्रम उभारेल. पण त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, यथाशक्ती मदत करा. लवकरच आश्रम उभा होईल ही अपेक्षा बाळगून तुम्हाला विनंती करतोय. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा केल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर येऊ का आम्ही आपण आशीर्वाद राहू द्या. आशीर्वाद सध्या आपल्या पाठीशी आहे मित्रांनो. तर चला.